कोटि प्रणाम. परमपूज्यपाद श्री श्री वरदांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. परमपूज्यपाद श्री श्री आचार्य देवांच्या कोटी कोटी प्रणाम. इथे जमलेले सर्व गुरुबंधू, गुरुभगिनी, उपस्थित कर्मी, ऋत्विकगण आणि माझे छोटे गुरुभगिनी आणि बंधू यांना माझा हार्दिक जयगुरु. आणि आपण सर्व आजच्या दिवसांची खूपच आतुरतेने वाट पाहत होतो. श्री श्री ठाकूरजींचा 138वा जन्ममहोत्सव महाराष्ट्र उत्सव आज आपण साजरा करत आहोत. तर खूपच उत्साहाने, आनंदाने आणि जल्लोषाने आपण आज साजरा करणार आहोत. आणि आज पूर्ण दिवसभर खूपच एकदम एनर्जेटिक राहून या उत्सवाचा आपण सर्व आनंद लुटणार आहोत. सर्वप्रथम पूज्यपाद आचार्यदेव आणि पूज्यपाद अभिंदा यांनी जी एक DP वॉक्सची एक म्हणता येणार की युद्ध पातळीवरती जी तयारी सुरू केली आहे, आपलं वेस्ट इंडिया, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आपल्या महाराष्ट्रात तिकडनं देवघरवरून 30 ते 40 लोकांची टीम त्यांनी पाठवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर सगळीकडे DP वॉक्सचं काम एकदम जल्लोषात चालू आहे. आणि घरोघरी देवघरवरून आलेली टीम सगळीकडे व्हिजिट करत आहेत. पहिले त्यांचं मनापासून स्वागत आणि मनापासून आभार. ते खरंच त्यांची फॅमिली सोडून आज पूज्यपाद आचार्यदेवांच्या आदेशाने एवढं सॅक्रिफाईस करून इकडे फिरतायत. तर मला पर्सनली असं वाटतं की आपण पण त्यांना थोडा सपोर्ट करून त्यांच्यासोबत आपण वेळ काढला पाहिजे आणि आपण पण त्यांना जेवढं होईल तेवढं सपोर्ट करून त्यांच्यासोबत फिरलो पाहिजे. जेव्हा आपण DP वॉक्सच्या माध्यमातून घरोघरी जातो तेव्हा कळतं की समाजामध्ये किती दुःख आहेत, समाजामध्ये किती प्रॉब्लेम आहेत, समाजामध्ये काय अवस्था आहे आणि का ठाकूरजींची दीक्षेची गरज आहे आणि का इष्टवृत्तीची गरज आहे. समाज खूपच इथे तिथे विखुरलेला आहे आणि समाजाला श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्रजींचे दीक्षेच्या मार्फत एक संगती, एक विचार आणि एक आज्ञेनी पुढे जाण्याची खूपच गरज आहे. आणि श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र म्हणजे एक प्रेमाचा महासागर. या प्रेमाच्या महासागरमध्ये आपण जेवढी डुबकी लावू तेवढी कमी. म्हणजे माझं पर्सनल उदाहरण सांगायचं झालं तर मी ज्या बॅकग्राऊंडमधनं आलो आहे त्यामध्ये प्रेम म्हणजे काय ह्याची व्याख्याच म्हणजे माहिती नव्हती. पण दीक्षेनंतर प्रेम म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने मला माहिती पडलं. प्रेमाची काय परिव्याख्या आहे, निस्वार्थपणे प्रेम कसं केलं जातं, निस्वार्थ भावनेने आपण जी सकाळी उठून इष्टवृत्ती करतो की हे ठाकूरजी मला काही नको, मला तुम्ही पाहिजे, तुमच्या आनंदात माझा आनंद आहे, तुमच्या इच्छेत माझा आनंद आहे, तुम्ही जे सांगाल त्याच्यात माझं मंगल आहे, ही जी भावना आहे, हे ज्या फिलिंग्स आहेत या इष्टवृत्तीच्या माध्यमातून आणि पूज्यपाद आचार्यदेव देवघरला आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा तिथून खूपच प्रेरणा मिळून ह्या सगळ्या भावना उत्स्फूर्त होतात. आणि या भावनांनी आपण पुढे जाऊन समाजामध्ये पण हेच सांगतो की तुम्ही निस्वार्थ भावनेने परमेश्वराची भक्ती करा, परमेश्वराकडे काही मागू नका, परमेश्वराला बोला फक्त मला तुम्ही पाहिजे, तुम्ही सोडून मला काही नाही पाहिजे. पण ही भावना, हे मागणं होण्यासाठी आपली इष्टवृत्ती आणि पूज्यपाद आचार्यदेवांचा आशीर्वाद आणि त्यांची संगत, त्यांचं देवघरला जाऊन त्यांच्यासोबत दर्शन घेणं, तिकडे राहणं, बघणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपण भौतिक गोष्टीमध्ये आणि इकडे तिकडे मग अटकून जाऊन भरकटून जातो. आणि DP वॉक्सच्या माध्यमातून खरंच मी पर्सनली ज्या घरी गेलो तिथेही मला खूप अनुभव आले. काही घरांमध्ये नवरा बायकोचं पटत नसतं, मुलं ऐकत नसतात, खूप पॅरेंट्स त्रस्त असतात, कधीकधी मुलं त्रस्त असतात. तर अशा विखुरलेल्या घरांमध्ये जेव्हा प्रेम नसतं तेव्हा श्री श्री ठाकूरजी आणि पूज्यपाद आचार्यदेवांचं मला बोलणं आठवतं की तुम्हाला प्रेम जागृत करायचं आहे, तुम्हाला फॅमिलीमध्ये प्रेम आणायचं आहे. तर ते प्रेम आणण्यासाठी आपल्याला एक काहीतरी सेंटर पाहिजे, आपल्याला एक कोणतरी असं पाहिजे की ज्याच्यावर आपण प्रेम करू आणि त्यांनी पण आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. आणि ते आहेत आपले गुरुजी श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र. आणि ते प्रेम वाढवण्यासाठी त्यांनी जे सांगितलं आहे, यजन याजन इष्टवृत्ती स्वस्थैनी सदाचार. पहिले तर आपण स्वस्थैनी आणि इष्टवृत्ती हे वेळेवरती
करून पाठवली पाहिजे आणि ह्याचं नित्यनियमाने पालन केलं पाहिजे. सत्संगात नित्यनियमाने गेलं पाहिजे. हळूहळू हे करता करता तुमच्या आतमध्ये श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्रजींबद्दल प्रेम भावना जागृत होईल आणि त्या प्रेम भावनेने ते जे सांगतात ते आपण ऑटोमॅटिक करू लागतो. मग सर्वप्रथम आपले आईवडील, मग आपल्या आईवडिलींबद्दल आपल्याला प्रेम भावना जागृत होते. आपण त्यांना वाईट वाटेल असं काही वागत नाही. आपण त्यांच्याप्रती श्रद्धेभावनेने जे त्यांना आवडतं तसं करायला लागतो. त्यानंतर आपली फॅमिली, बायको आणि मुलं, जसं पूज्यपाद आचार्यदेव त्यांची फॅमिली सांभाळतात तसंच आपण पण मग हळूहळू आपल्या फॅमिलीकडे तसं करण्याचा प्रयत्न करतो. मग हळूहळू मग समाजाकडे पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे त्याप्रमाणे आपण डी पी वर्क्स करतो, घरोघरी जातो. पण ह्या सगळ्याची सुरुवात होते इष्टवृत्ती नीट केल्याने. तर मला सर्वांना आवर्जून विनंती आहे की तुम्ही इष्टवृत्ती वेळेवर करा, ती वेळेवर पाठवा. आता ऑनलाईन माध्यमातून तुम्ही पाठवू शकता. आणि त्यानंतर सत्संग एकदम नित्यनियमाने पालन करा. सत्संगाला जा आणि देवघरला तर जाच, वर्षाने एकदा दोनदा तरी जाच आणि पूज्यपाद आचार्यदेवांचे दर्शन घ्या. तिकडे काय आहे ठाकूरची ते ओळखा आणि त्या प्रेमाच्या महासागरात आनंद लुटून दुसऱ्यांवरही प्रेम करा आणि दुसऱ्यांनाही त्या प्रेमाचा आस्वाद द्या. बस इतकंही बोलून मी 2 शब्द संपवतो. जय गुरु.